युनिट वाईज जे 5 युनिट आहे, प्रत्येक युनिटमध्ये कुठले कुठले IMP क्वेश्चन आहे की ज्याच्याकडे मुलांनी जास्त भर द्यावा असं? हे बघा सर, सगळ्यात पहिला आपला फर्स्ट युनिट येतो वॉटर टेक्नॉलॉजी. वॉटर टेक्नॉलॉजी मध्ये मी इतक्यात जस्ट सांगितलं त्याप्रमाणे त्याचे जे पार्ट्स पडतात, तुमचा झिओलाइटचा पार्ट आहे, अल्कलॅनिटीचा आहे, EDTA आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे EDTA वर तर 100% प्रश्न पडतो. EDTA लिहित असताना EDTA तुम्हाला फुल फॉर्म लिहायचा आहे. बरोबर. देन त्याचं जे स्ट्रक्चर आहे, प्रॉपर स्ट्रक्चर कसं काढायचं, मी त्याची सोपी ट्रिक पण सांगितली होती मुलांना. तर EDTA जो स्ट्रक्चर आहे तो तुम्ही प्रॉपर लिहा. कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतोय हे विचारलं तर लिहा, उगाच जास्त लिहिण्याची गरज नाही. बरोबर. त्याच्यानंतर ना पुढे जाऊया. अल्कॅलिनिटी हा एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याच युनिट मधला. अल्कॅलिनिटी हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे. आणि हा EDTA किंवा अल्कॅलिनिटी आणि झिओलाइट या तिघा यांच्या प्रोसिजर्स पण आहेत, प्रॅक्टिकल्स पण आहेत. मग प्रॅक्टिकली जेव्हा आपण ते करतो तर प्रोसिजर ऍज इट इज आपल्याला लिहायची आहे. आणि प्लस त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण टायट्रेशन केलं होतं EDTAचं आणि अल्कॅलिनिटीचं, त्यावेळेस आपण जे फिनोल्फथॅलीन आणि मिथिल इंडिकेटर वापरून जे टायट्रेशन काढले होते ना, तर तेच आपल्याला तिथे पण सेम करायची प्रोसिजर. ते ऍज इट इज म्हणजे टॉपिक केला का लगेच त्याच्यावरची न्यूमेरिकल्स करून घ्या. न्यूमेरिकल्स हा तुम्हाला 3 मार्क्स साठी येतो. न्यूमेरिकल्स ओव्हरऑल तुम्ही जर पूर्ण याच्यामध्ये बुक्स मध्ये जर बघाल तर झिओलाइट वरचा एक न्यूमेरिकल आहे, एक EDTA वरचा आहे, नंतर अल्कॅलिनिटी वरती आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा जो 4th चॅप्टर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज ऑफ फिक्स कार्बन काढायचा आहे. बरोबर. तर त्याच्यावरचा न्यूमेरिकल येणार आहे तुम्हाला. देन अजून जो तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे की युट्यूब मेथड नुसार आपण पर्सेंटेज जेव्हा काढतो, म्हणजे प्रॉक्सिमेट अनालिसिस आणि अल्टिमेट अनालिसिस, या दोघांवरती एक एक क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. आणि तुमची हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू, लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तर ह्या पर्टिक्युलर फ्युएलच्या तुम्ही कशा फाइंड आउट करतात त्याच्यावरती एक छोटा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. किंवा कधी कधी असा पण क्वेश्चन येऊ शकतो की हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू आणि लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू ह्या ज्या आहेत तर यांच्यामधलं ऍक्च्युअल मध्ये रिलेशन काय आहे ते विचारलं जाऊ शकतं.